Hello guys, today we'll continue the next part of electrochemistry. In last part we have discussed the another definition of conductivity, molar conductivity, correct now? Okay, later on variation of conductivity with concentration. There's a relation पाहिलं आपण for strong electrolyte, for weak electrolyte, correct ना? Variation of molar conductivity with concentration. त्याच्यामध्ये दोन्ही पाहिलं equivalent conductivity, molar conductivity for strong electrolyte, for weak electrolyte, correct. नेक्स्ट खूप महत्वाचा एक लॉ स्टडी केला, दॅट इज कोहलरॉस लॉ, करेक्ट. इट इज फॉर इंडिपेंडंट मायग्रेशन ऑफ आयन्स, करेक्ट ना? येस. आता कोहलरॉस लॉ कशासाठी यूज करतात जनरली? ओके, तर वीक इलेक्ट्रोलाइटची मोलार कंडक्टिव्हिटी फाइंड आउट करण्यासाठी ऍप्लिकेशन्स मध्ये बघूया आपण. ओके, अदर ऍप्लिकेशन सुद्धा आहेत त्याचे. ओके, नाउ राइट ऑन द फर्स्ट ऍप्लिकेशन्स ऑफ कोहलरॉस लॉ. Applications of कोहलरॉस लॉ. ठीक आहे, काय ऍप्लिकेशन्स आहेत? सॉरी, ओके, फर्स्ट ऍप्लिकेशन आहे. ओके, कोहलरॉस लॉ कशासाठी यूज करतात? फॉर द कॅल्क्युलेशन ऑफ मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट्स. फॉर द कॅल्क्युलेशन ऑफ मोलार कंडक्टिव्हिटी of weak electrolytes. ठीक आहे. आता ही एक इमॅजिनरी मेथड आहे जे की ज्याच्यामध्ये स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटची मोलर कंडक्टिव्हिटी तुम्हाला गिवन असते बाळांनो, आणि वीक इलेक्ट्रोलाइटची मोलर कंडक्टिव्हिटी कॅल्क्युलेट करायची असते. ठीक आहे. आता सपोज मोलर कंडक्टिव्हिटी ॲट इन्फिनाइट डायल्युशन फॉर, ठीक आहे, CH3COOH कॅल्क्युलेट करायची आहे. हा कोण आहे? वीक इलेक्ट्रोलाइट आहे. दिस इज वीक, ओके, एस व्हॉट इलेक्ट्रोलाइट. मग ह्या वीक इलेक्ट्रोलाइटची मोलार कंडक्टिव्हिटी फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला कोणाची मोलार कंडक्टिव्हिटी दिलेली असते? ठीक आहे ना? टू कॅल्क्युलेट the molar conductivity of CH3COOH, correct, at infinite dilution, ठीक है, लॅम्डा नॉट, ओके, CH3 किंवा असं लिहा, molar conductivities at infinite dilution for strong electrolytes are given. Strong electrolytes, ठीक है, are given असतात त्या मोलर कंडक्टिव्हिटीज. जसे की ओके, see here, lambda naught m for CH3COONA याची मोलार कंडक्टिव्हिटी गिवन असते. सपोज x गिवन आहे, लक्षात येते का? ठीक आहे. मोलार कंडक्टिव्हिटी फॉर ओके HCl त्याच्यासाठी गिवन असणार आहे y. सपोज मोलार कंडक्टिव्हिटी ॲट इन्फिनाइट डायल्युशन फॉर ओके NaCl त्याच्यासाठी मोलार कंडक्टिव्हिटी गिवन असते XYZ.
ओके, मग आता ह्या आयन्ससाठी किंवा सॉरी ह्या सॉल्टसाठी, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटसाठी मोलार कंडक्टिव्हिटीज गिवन आहेत. ओके, मग तुम्ही काय करणार, एक इक्वेशन इस्टॅब्लिश करणार. ठीक आहे ना. ओके, लॅम्डा एम सी एच थ्री सी ओ ओ एच साठी ओके ह्या व्हॅल्यूजला तुम्हाला अरेंज करता आलं पाहिजे. ठीक आहे ना. हाऊ, सी यार, molar conductivity at infinite dilution okay for CH3COOH is equal to काय येणार आहे, molar conductivity of CH3COO minus plus molar conductivity at infinite dilution for कोणासाठी H plus. आता ही मोलार कंडक्टिव्हिटी आपण घेऊ शकतो का, नाही, ह्या व्हॅल्यूज गिवन नाहीत. मग ह्या व्हॅल्यूज ओके येस तुम्हाला इस्टॅब्लिश करण्यासाठी ह्या व्हॅल्यूज ओके तुम्हाला इथून आणण्यासाठी वळून काय करावं लागेल, ह्या इक्वेशन्सला सॉरी ह्या मोलार कंडक्टिव्हिटीजला ओके तुम्हाला अशा वेनं अरेंज करावं लागेल जेणेकरून काय फक्त काय राहतील, लॅम्डा नॉट एम सी एच थ्री सी ओ मायनस हे दोनच आयन्स राहतील. करेक्ट. मग कसं अरेंज करणार, ठीक आहे, सी हिअर हाऊ टू अरेंज दिस. लॅम्डा नॉट, ठीक है, molar conductivity as CH3COONA plus lambda naught m HCl minus काय करावं लागेल, लॅम्डा नॉट समजून घ्या ओके एस, हे पुढे समजेल तुम्हाला, डोंट वरी, लॅम्डा नॉट ओके NaCl. करेक्ट. आता कुठला पार्ट नको आहे आपल्याला, तो पार्ट तुम्हाला कॅन्सल आउट करायचा आहे, जो कॅन्सल आउट करायचा आहे ना तो सबट्रॅक्शन मध्ये ठेवायचा, लक्षात ठेवा. ओके, नको कुठला आहे आपल्याला, काय रिक्वायर्ड आहे, CH3CO मायनस रिक्वायर्ड आहे. केअरफुली लक्ष द्या ह्या स्टेटमेंटकडं. ठीक आहे, हे जर तुम्हाला समजलं की सगळ्या गोष्टी समजतात, कसं अरेंज करायचं समजतं. रिक्वायर्ड काय आहे तुम्हाला, लॅम्डा एम CH3COO मायनस आणि H प्लस रिक्वायर्ड आहे. ठीक आहे, मग हे CH3CO मायनस इथं मी दोन्ही काय ठेवलं, प्लस मध्ये ठेवलं, ऍडिशन मध्ये ठेवलं. H प्लस पण आहे ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये CH3COO मायनस पण आहे. ओके, नको काय आपल्याला, Na नको आहे, Cl नको आहे, म्हणून हे मायनस मध्ये ठेवलं. ओके, कॅन्सल आउट करण्यासाठी. बघा कॅन्सल आउट कसं करायचं. ओके, मला सांगा, लॅम्डा नॉट ओके एम CH3COO Na कसं लिहाल, लॅम्डा नॉट एम करेक्ट CH3COO मायनस प्लस लॅम्डा नॉट ओके एम कोणासाठी Na प्लस. आलं का लक्षात. ठीक आहे, हे एम एम लिहित बसण्यापेक्षा ना ओके तुम्ही डायरेक्ट पण लिहू शकता, नो डाऊट. सारखंच एम लिहावं लागेल असं नाही. एकदा समजलं तुम्हाला की संपलं. लॅम्डा नॉट ओके काय लिहाल, CH3COO मायनस प्लस लॅम्डा नॉट ओके Na प्लस, ह्या दोन्हीचं डिसोसिएशन केलं म्हणजे कोहरॉश लॉ अप्लाय केला इथं आपण, प्लस लॅम्डा नॉट त्याच्यासाठी काय आहे, लॅम्डा नॉट एम CH HCl साठी लॅम्डा नॉट ओके H प्लस प्लस लॅम्डा नॉट ओके Cl मायनस. करेक्ट. ठीक आहे, आता NaCl साठी काय सांगा बरं, मायनस लॅम्डा नॉट Na प्लस मायनस लॅम्डा नॉट ओके SCl मायनस. कॅन्सल आउट काय होतील, Cl मायनस Na प्लस गेट कॅन्सल्ड आउट. रिमेनिंग काय सांगा बरं, remaining is okay what lambda naught CH3COO minus plus lambda naught H plus. This is the equation. बरोबर आहे ना. ओके येस, हे प्रूव्ह केलं आपण की बाबा येतं हे बाय अरेंजिंग दिस इक्वेशन. ठीक आहे, मग ह्याच्या व्हॅल्यूज पुट करायचे आहेत तुम्हाला. काय रिलेशन लिहिलं आपण समजलं ना, हे नोट करा तुम्ही. ठीक आहे, हे कमी करतो आता इथून मी. ठीक, येस, लॅम्डा नॉट एम CH3COO Na ची व्हॅल्यू काय आहे, x आहे, प्लस y मायनस व्हॉट z. दिस इज द रिलेशन x, y आणि z. त्याच्या व्हॅल्यूज तुम्हाला पुट करायच्या आहेत. ठीक आहे, येस, प्रॉब्लेम बघूया आपण त्याच्यावरती. ओके, पुढे प्रॉब्लेम बघायचेच आहेत, सगळे ऍप्लिकेशन्स एकत्र करूया आता. सेकंड, फॉर कॅल्क्युलेशन ऑफ डिग्री ऑफ डिसोसिएशन. सेकंड काय, फॉर कॅल्क्युलेशन of degree of dissociation.
डिग्री ऑफ डिसोसिएशन कॅल्क्युलेट करण्यासाठी सुद्धा यूज करतात. सो डिग्री ऑफ डिसोसिएशन अल्फा इज इक्वल टू लॅम्डा एम molar conductivity at concentration C divided by molar conductivity at infinite dilution. Molar conductivity at infinite dilution. खूप सिंपल आहे. ठीक आहे. Yes. Where alpha is what? Degree of dissociation. Degree of dissociation. ठीक है. Lambda mc. It means molar conductivity. Molar conductivity at concentration C. ठीक है. आणि लॅम्डा नॉट एम काय असणार आहे? मोलार कंडक्टिव्हिटी ॲट इन्फिनाइट डायल्यूशन. कंडक्टिव्हिटी ॲट इन्फिनाइट डायल्यूशन. मोलार कंडक्टिव्हिटी ॲट इन्फिनाइट डायल्यूशन. येते लक्षात हे? ठीक आहे. नेक्स्ट ऍप्लिकेशन आहे, हे रिलेशन्स लक्षात ठेवा. ऍप्लिकेशन नेक्स्ट थर्ड, फॉर कॅल्क्युलेशन ऑफ डिसोसिएशन कॉन्स्टंट. फॉर कॅल्क्युलेशन ऑफ डिसोसिएशन कॉन्स्टंट. बरोबर आहे का? ठीक आहे. जनरली आपण त्याला काय म्हणतो? केसी, डिसोसिएशन कॉन्स्टंट. फॉर वीक इलेक्ट्रोलाइट. फॉर ए वीक इलेक्ट्रोलाइट. डिसोसिएशन कॉन्स्टंट कॅल्क्युलेट करण्यासाठी, आणि नोन आहे आपल्याला, इक्विलिब्रियम मध्ये पाहिलंय आपण. AB salt when dissociate to form A plus plus B minus. Initial concentration. Initial concentration काय असणार आहे? इथं सपोज C आहे, इथं काय असणार आहे? 0 0. करेक्ट. कॉन्सन्ट्रेशन ॲट इक्विलिब्रियम. डिसोसिएशन कॉन्स्टंट इक्विलिब्रियम साठीच फाइंड आउट करायचं असतं. बरोबर आहे ना? ठीक आहे. इथं काय असणार आहे? सपोज C अल्फा. C अल्फा. Then here it is C minus C alpha. बरोबर आहे ना? ओके. म्हणजे काय असणार आहे? C into 1 minus alpha. C into 1 minus alpha. करेक्ट. मग डिसोसिएशन कॉन्स्टंट काय घेतो आपण या केसमध्ये? सो डिसोसिएशन कॉन्स्टंट Kc इज इक्वल टू C अल्फा. करेक्ट. किंवा असं घेतो आपण, कॉन्सन्ट्रेशन ऑफ A प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ B मायनस डिवायडेड बाय व्हॉट? कॉन्सन्ट्रेशन ऑफ AB इज इक्वल टू क्या है? C अल्फा इंटू C अल्फा डिवाइडेड बाय C इंटू ओके 1 माइनस अल्फा. करेक्ट. ठीक आहे. मग काय लिहाल इथं? एक C कॅन्सल आउट होतो. C अल्फा स्क्वेअर डिवाइडेड बाय 1 माइनस अल्फा. दिस इज द रिलेशन फॉर डिसोसिएशन कॉन्स्टंट. करेक्ट. नोट करा हे. नवीन रिलेशन आहे. ठीक आहे. नेक्स्ट ऍप्लिकेशन, फॉर कॅल्क्युलेशन ऑफ सॉल्युबिलिटी of sparingly soluble salt. Next, for calculation of solubility of sparingly soluble salt. ठीक आहे. sparingly soluble salt कसं कॅल्क्युलेट करणार? तर स्पॅरिंगली सॉल्युबल सॉल्ट म्हटलं की सॅच्युरेटेड सोल्युशन घ्यावे लागतील तुम्हाला. ठीक आहे. हिअर सोल्युशन्स, ठीक आहे, आर कन्सिडर्ड सॅच्युरेटेड at infinite dilution. ठीक है. So that
लॅमडा ओके एस एम इज इक्वल टू काय राहणार आहे लॅमडा नॉट एम. ठीक आहे. आणि सॉलिबिलिटी काय असेल मोलॅरिटी इज इक्वल टू काय असणार आहे सॉलिबिलिटी सॅच्युरेटेड सोल्युशन साठी. ठीक आहे. सी हियर देअरफॉर रिलेशन काय आहे लॅमडा not m. It means molar conductivity at infinite dilution is equal to k into 1000 divided by काय आहे molarity. बरोबर आहे ना molarity हे नोन आहे तुम्हाला ऑलरेडी is equal to molarity लाच काय घ्याल solubility divided by solubility. ठीक आहे. आणि solubility is equal to काय येईल मग ह्या दोन्हीला रिलेट करायचंय. ठीक आहे. सो solubility is equal to k into 1000 divided by lambda naught m. This is the relation between solubility okay and molar conductivity at infinite dilution. ठीक आहे. ह्या टर्म्स तुम्ही कॅल्क्युलेट करू शकताय बाय युजिंग कोहरॉश लॉ. आता आपण जाऊया प्रॉब्लेम्स कडे. ठीक आहे ना वन बाय वन स्टडी करूया प्रत्येक प्रॉब्लेम. ओके टेक डाउन द फर्स्ट प्रॉब्लेम नाउ. To solve the problems, you should collect all the formulas now. आतापर्यंत जे काय फॉर्म्युले स्टडी केलं आपण मागच्या 2 लेक्चर्स मध्ये आणि ह्या लेक्चर मध्ये ते फॉर्म्युलेज तुमच्याकडे असले पाहिजेत. कलेक्शन असलं पाहिजे. एकत्र करून बसा नाही तर एक एक फॉर्म्युला शोधायलाच असेल परत. ठीक आहे ना ओके फॉर्म्युला लिस्ट बनवून प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला बसा. जर बनवली नसेल तर आता बनवा पॉज करून व्हिडिओ. ओके ठीक आहे. लास्ट लेक्चरला झालेले वळण ओके हे फॉर्म्युलेज आहेत बघा. हे फॉर्म्युलेज तुम्ही कलेक्ट करा. ठीक आहे ना ओके त्याच्यामध्ये सेल कॉन्स्टंटचा फॉर्म्युला असेल कंडक्टिव्हिटीचा फॉर्म्युला असेल रेझिस्टिव्हिटीचा फॉर्म्युला असेल. करेक्ट दिस इज कंडक्टिव्हिटी दिस इज सेल कॉन्स्टंट. ओके येस लॅमडा एमची एमचा फॉर्म्युला. ठीक आहे के डिवायडेड बाय सी. त्याच्यानंतर लॅमडा एम के इंटू 1000 डिवायडेड बाय मोलॅरिटी. इक्वॅलंट कंडक्टिव्हिटी. करेक्ट इक्वॅलंट कंडक्टिव्हिटीचा फॉर्म्युला. बरोबर आहे ना ठीक आहे. येस इथं नॉर्मॅलिटी लागते. रिलेशन बिटवीन ओके इक्वॅलंट कंडक्टिव्हिटी आणि मोलार कंडक्टिव्हिटी हा फॉर्म्युला पण महत्वाचा आहे. इक्वॅलंट कंडक्टिव्हिटी इज इक्वल टू मोलार कंडक्टिव्हिटी डिवायडेड बाय व्हॅलेन्सी फॅक्टर. करेक्ट ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट लेक्चरला काय फॉर्म्युलेज पाहिलं आपण येस कोहरॉश लॉ हा अप्लाय करायचाच आहे आपल्याला. करेक्ट ना ओके हे फॉर्म्युलेज खूप महत्वाचे आहेत. मोलार कंडक्टिव्हिटी इक्वॅलंट कंडक्टिव्हिटी. ठीक आहे ना स्टार्ट करूया आपण आता. ओके तुमच्या व्हॉल्यूम मधले प्रॉब्लेम्स घेऊया आपण. ठीक आहे येस बघा प्रॉब्लेम नंबर 70 कंडक्टन्स वरचे प्रॉब्लेम्स आहेत. ठीक आहे फर्स्ट आहे द स्पेसिफिक कंडक्टन्स ऑफ ओके 4 इलेक्ट्रोलाइट्स इन ए पर ओहम पर सेंटीमीटर आर गिवन इन द ऑप्शन ए बी सी आणि डी. ABCD मध्ये काय दिलेले आहे तुम्हाला ओके स्पेसिफिक कंडक्टन्सच्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. करेक्ट विच वन ऑफर्स हायेस्ट रेजिस्टन्स टू द येस पॅसेज ऑफ इलेक्ट्रिक करंट. ठीक आहे कुठला आहे असं जो की हायेस्ट रेजिस्टन्स अप्लाय करू शकतो. K इज इक्वल टू काय आहे 1 डिवायडेड बाय R इंटू L डिवायडेड बाय A. बरोबर आहे का. ठीक आहे कॅपिटल A पण घेऊ शकता नो डाऊट किंवा K इज इक्वल टू ओके डेल्टा सॉरी G स्टार डिवायडेड बाय R घेऊ शकता सेल कॉन्स्टंट आहे. मग K आणि R चं रिलेशन काय आहे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. बरोबर आहे ना हायर दी रेजिस्टन्स लोअर इज द कंडक्टिव्हिटी. करेक्ट ना लोअर इज द कंडक्टिव्हिटी हायेस्ट इज द रेजिस्टन्स. हायेस्ट रेजिस्टन्स विचारले ऑफर्स हायेस्ट रेजिस्टन्स कुठला ऑफर करू शकतो हायेस्ट रेजिस्टन्स याची व्हॅल्यू कमी आहे. ठीक आहे चेक करा मग कुठल्या ओके ऑप्शन मध्ये व्हॅल्यू कमी आहे. डेफिनेटली ऑप्शन पी 9.2 इंटू 10 टू द पॉवर -9 आहे. इथं -9 कशा आहे सगळ्यात लोअर व्हॅल्यू आहे. अंडरस्टूड खूप सिंपल क्वेश्चन होता. ओके रिगार्डिंग दी कुठल्या सॉरी
फॉर्म्युला वरती होता K इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय R इंटू L डिवायडेड बाय A, कंडक्टिव्हिटी किंवा स्पेसिफिक कंडक्टन्स वरती. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज इनकरेक्ट? इनकरेक्ट स्टेटमेंट विचारले तुम्हाला. ओके, काय म्हणलंय? द कंडक्टन्स ऑफ 1 cubic centimeter of solution is called conductivity. करेक्ट आहे. Conductivity is directly proportional to, okay, is known आहे number of ions in 1 cubic centimeter. Specific conductance increases while molar conductivity decreases on progressive dilution. Okay, specific conductance म्हणजेच काय? K. Specific conductance increases while molar conductivity decreases progressive. डायल्यूट केला की कंडक्टिव्हिटी इन्क्रीज होते का? नाही. कालच पाहिलं आपण, बरोबर आहे ना? ओके, येस. Conductivity, that is specific conductance, decreases as concentration decreases. Why? Number of ions, okay, in 1 cubic centimeter decreases. That's why the option is correct ना? Okay, हे काल पाहिलं आपण. Variation of, okay, molar conductivity with concentration. See, this is variation of conductivity with concentration. Correct. Conductivity काय होते? Decrease होते as, yes, concentration decreases. Concentration increases, conductivity increases. Volume increases, conductivity decreases. मग dilute solution साठी conductivity काय झाली पाहिजे? Decrease झाली पाहिजे. Molar conductivity, okay, आणि volume याचं रिलेशन काय आहे? Directly proportional. ठीक आहे? डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय? V आहे. त्याला असं लिहितो ना आपण, लॅम्बडा इज इक्वल टू K इंटू V. This is the relation. Kohler's law, okay, states that infinite dilution, each ion makes the definite contribution in conductance of electrolyte, whatever may be the nature of other ion of electrolyte. Statement कुठला आहे विचारले ना? Infinite dilution, each ion makes the definite contribution to the equivalent conductance of the electrolyte, whatever may be the nature of other ion. आता तुम्ही एकतर equivalent conductivity, molar conductivity घेऊ शकताय, otherwise काय घेऊ शकताय? Equivalent conductivity घेऊ शकताय. दोन्ही घेऊ शकताय तुम्ही इथं at infinite dilution. So option is what? B. Next, what is the cell constant of the cell of KCl containing n divided by 50 solution? म्हणजे नॉर्मॅलिटी दिले 1 divided by 50 नॉर्मल. If the conductivity and resistance of cell is, ठीक आहे, काय काय दिलं तुम्हाला? कंडक्टिव्हिटी दिली आणि रेजिस्टन्स दिलेला आहे. चेक करा. ओके, सेल कॉन्स्टंट विचारलेला आहे. सेल कॉन्स्टंट फाइंड आउट करण्यासाठी, ओके, G स्टार इज इक्वल टू L डिवायडेड बाय काय पाहिजे तुमच्याकडे? A. What is the cell constant of cell of KCl containing, correct, n divided by 50 solution if the conductivity, आता कंडक्टिव्हिटीच्या फॉर्म मध्ये आहे, इथं L डिवायडेड बाय A वगैरे दिलेलं आहे का? नाही. म्हणजे रिलेशन काय करावं लागेल तुम्हाला? K इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय R इंटू L डिवायडेड बाय, ओके, काय फाइंड आउट करायचं आहे? L डिवायडेड बाय A लाच काय लिहू शकता तुम्ही? K इज इक्वल टू, yes, G star divided by R. नॉर्मॅलिटी गिवन आहे. रिलेशन एकदम सिंपल झालं आहे. दोन्ही व्हॅल्यूज गिवन आहेत ऍज इट इज. सो G स्टार, ओके, इज इक्वल टू काय लिहाल? K इंटू R. आलं का लक्षात हे? सो K ची व्हॅल्यू किती आहे? कंडक्टिव्हिटी अँड रेजिस्टन्स गिवन आहेत. कंडक्टिव्हिटी आहे 0.00275 इंटू रेजिस्टन्स आहे 400. झालं, यू विल गेट द आन्सर. समजलं का? हे किती सिंपल आहे बघा. सो ऑप्शन इज व्हॉट? येस, 1 पॉइंट, ओके, येस, कुठं आहे तो? हा, बी ऑप्शन. नेक्स्ट बघा, क्वेश्चन नंबर, ओके, येस, 74. See here, question number 74. The value of lambda m infinite म्हणजेच काय आहे?
लॅमडा नॉट ओके 0. त्यालाच काय लिहू शकता तुम्ही, हे नोट करून ठेवत चला, इन्फिनाइट डायल्यूशन. दोन्ही एकच आहे, ठीक आहे ना. मोलार कंडक्टिव्हिटी ॲट इन्फिनाइट डायल्यूशन, मोलार कंडक्टिव्हिटी ॲट इन्फिनाइट डायल्यूशन. क्लिअर आहे, ठीक आहे. फॉर्म्युला सेमच यूज करायचा आहे. द व्हॅल्यू ऑफ लॅमडा मोलार कंडक्टिव्हिटी ॲट इन्फिनाइट डायल्यूशन फॉर NH4Cl, NaCl अँड NaOH अँड NaCl आर, तिन्हीच्या व्हॅल्यूज गिवन आहेत. म्हणजे हे सगळे काय आहेत, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहेत. तुमच्या लक्षात आलं असणार आहे, 3 इलेक्ट्रोलाइट्स आहेत, म्हणजे कोहोलरॉच लॉ यूज करायचं आहे तुम्हाला. ओके, म्हणजे वीक इलेक्ट्रोलाइटची कंडक्टिव्हिटी, मोलार कंडक्टिव्हिटी फाइंड आउट करायची आहे थोडक्यात. कॅल्क्युलेट दी लॅमडा एम इन्फिनाइट करेक्ट फॉर NH4OH solution in per Ohm centimeter square per mole. ओके, ट्राय करा, कॅल्क्युलेट करूया आपण. हाऊ टू कॅल्क्युलेट, सी हिअर. गिवन काय आहे बघा, लॅमडा एम कोणासाठी दिलेला आहे, ओके, NH4Cl, ठीक आहे. किती आहे, 129.8. त्याच्यानंतर दुसरा किती आहे, त्याची युनिट्स दिलेले आहेत समोर, कशामध्ये आहेत ते, पर ओहम सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल आहे. लॅमडा एम ॲट इन्फिनाइट डायल्यूशन काय दिलेलं आहे, NaOH किती आहे, 248.1. लॅमडा एम ॲट इन्फिनाइट डायल्यूशन ओके काय दिलेलं आहे, NaCl इज इक्वल टू 126.4 पर ओहम सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल. तुम्ही युनिट्स लिहा पुढे रिस्पेक्टिव्हली. काय कॅल्क्युलेट करायचं तुम्हाला, लॅमडा एम ॲट इन्फिनाइट डायल्यूशन फॉर NH4OH इज इक्वल टू व्हॉट, दिस इज नाउ वीक इलेक्ट्रोलाइट, वीक इलेक्ट्रोलाइट. समजते, हे काय आहे, तो वीक इलेक्ट्रोलाइट आहे. मग त्याची मोलार कंडक्टिव्हिटी फाइंड आउट करायची तुम्हाला ॲट इन्फिनाइट डायल्यूशन. ओके, मग आता त्याला अरेंज करता आलं पाहिजे तुम्हाला. काय रिक्वायरमेंट आहे बघा, लॅमडा एम ॲट इन्फिनाइट डायल्यूशन इज इक्वल टू लॅमडा असं लिहू शकतो का आता, फॉर इन्फिनाइट डायल्यूशन, किंवा असा फॉर्म्युला लिहिलं तरी काही प्रॉब्लेम नाहीये, लॅमडा नॉट लिहिलं तरी इथं प्रॉब्लेम नाहीये, ठीक आहे ना. येस, कोणासाठी असणार आहे तो, प्लस साठी असणार आहे. येते का लक्षात, ओके. त्याचं इक्वेशन असं लिहितो मी, सिअर लॅमडा एम ॲट इन्फिनाइट डायल्यूशन फॉर NH4OH इज इक्वल टू काय असणार आहे, लॅमडा नॉट ओके NH4 किंवा इन्फिनाइट लिहा, NH4 प्लस प्लस लॅमडा नॉट और इन्फिनाइट ओके काय असेल, OH मायनस. हे आलं पाहिजे रिलेशन. मग आता हे रिलेशन आणण्यासाठी ओके काय करावं लागेल तुम्हाला, ह्या तिन्हीला असं अरेंज करा जेणेकरून बाकीच्या गोष्टी कॅन्सल आउट होतील आणि फक्त काय राहतील, हे दोनच आयन्स राहतील. किती सिम्प्लिफाय करून सांगितलं बळानं तुम्हाला हे तर, करेक्ट. मग काय करावं लागेल तुम्हाला, इज इक्वल टू, ठीक आहे, असं अरेंज करा, लॅमडा ओके इज नॉट किंवा ॲट इन्फिनाइट डायल्यूशन, हे इन्फिनाइट लिहायला प्रॉब्लेमच होतोय, ठीक आहे ना. येस, तुम्ही लॅमडा नॉटच लिहिलेलं बरं होईल, ठीक आहे ना. ॲट इन्फिनाइट काय करा, अगोदर NH4Cl जो की लागणार आहेत ना, जे लागणार आहेत ना ते प्लस मध्ये लिहा. समजलं ना मी काय सांगितलं. येस, हा NH4 प्लस लागणार आहे आपल्याला, मग कशामध्ये लिहिला, प्लस मध्ये, कॅन्सल आउट झाला नाही पाहिजे तो. लॅमडा नॉट, ठीक आहे, और लॅमडा इन्फिनाइट काय आला पाहिजे इथं, आता OH मायनस आला पाहिजे. OH कुठं आहे, NaOH प्लस मध्ये, हे दोन्ही आले, करेक्ट ना. NH4 लागणार आहे म्हणून NH4Cl ठेवलं इथं, OH लागणार आहे म्हणून NaOH ठेवलं. आता मायनस मध्ये काय ठेवाल, मायनस मध्ये काय ठेवाल, NaCl, लॅमडा ओके ॲट इन्फिनाइट डायल्यूशन NaCl. समजलं का, ओके. जर तुम्ही ह्याचं डिसोसिएशन केला तर त्या व्हॅल्यूज कॅन्सल आउट होतील, करेक्ट ना. ओके, करून बघा खाली तुम्ही, लॅमडा नॉट, ठीक आहे, हा कॅपिटल लॅमडा लिहा, कॅपिटल, आणि हा स्मॉल लिहा. लॅमडा ॲट इन्फिनाइट डायल्यूशन फॉर NH4Cl काय येतो सांगा बरं, NH4 प्लस प्लस लॅमडा ॲट इन्फिनाइट डायल्यूशन ओके Cl मायनस प्लस लॅमडा ॲट इन्फिनाइट डायल्यूशन ओके Na प्लस L प्लस लॅमडा ॲट इन्फिनाइट डायल्यूशन
ओके OH मायनस. आता ही मायनस मध्ये आहे. लॅम्डा ॲट इन्फिनाइट डायल्युशन ओके फॉर Na प्लस मायनस लॅम्डा नॉट. बरोबर आहे ना, पुढे मायनसच होईल ना आता. Cl मायनस कॅन्सल आउट काय होतात Na प्लस. ठीक आहे Cl मायनस Cl मायनस राहतात काय रिमेनिंग फक्त लॅम्डा ॲट इन्फिनाइट डायल्युशन NH4 प्लस आणि लॅम्डा ॲट इन्फिनाइट डायल्युशन फॉर OH मायनस. समजलं ना, म्हणून आपण असं अरेंज केलं. आता व्हॅल्यूज ठेवा फक्त त्याच्या. ठीक आहे, हे नोट करू शकताय तुम्ही. ओके NH4Cl ची व्हॅल्यू किती आहे? NH4Cl ओके 129.8 is equal to 129.8 plus NaOH ची व्हॅल्यू 248.1 minus NaCl ची व्हॅल्यू 126.4. ठीक आहे, करा कॅल्क्युलेशन, विल गेट आन्सर. समजलं बाळांनो हे कसं लिहायचं? ठीक आहे. आता हे कोरॉस लॉचं ओके कुठलंही इक्वेशन दिलं असेल तर ह्या प्रॉब्लेम वरनं तुम्हाला सॉल्व्ह झालं पाहिजे. ठीक आहे, सो ऑप्शन इज व्हॉट बी. नेक्स्ट 75 बघा. मॅच द कॉलम फर्स्ट विथ कॉलम सेकंड. NaCl aqueous, NaCl अल्कोहोलिक, NH3COOH aqueous आणि CH3COOH अमोनिकल. हा क्वेश्चन स्ट्रेट फॉरवर्ड आहे. ठीक आहे, विचारले तुम्हाला रिलेट करायचं आहे. सो ऑप्शन येते ए, म्हणजे NaCl aqueous जो आहे तो QRS तिन्हीला लागू होतो. ऑबे कोरॉस लॉ डेफिनेटली ऑबे करतो. ऑबे डिबाय हकेल ऑसेंजर लॉ. ठीक आहे, म्हणजेच तो ते इक्वेशन जे काय दिलं होतं कालचं तुम्हाला ते फॉलो करतो आणि अप्रॉक्सिमेटली डिग्री ऑफ डिसोसिएशन 1 असणार आहे त्याच्यासाठी. बी साठी PQS आहे, PQ आणि S. बी साठी अल्कोहोलिक आहे ना तो अल्कोहोलिक साठी ओके S हे रिलेशन्स फॉलो करतो. हे नोट करून ठेवा फक्त तुम्ही. ओके नेक्स्ट बघा. द आयोनायझेशन कॉन्स्टंट ऑफ वीक ओके इलेक्ट्रोलाइट. आयोनायझेशन कॉन्स्टंट म्हणजे डिसोसिएशन कॉन्स्टंट इज 25 into 10 to the power minus 6 and the equivalent conductance of its 0.01 molar solution is 19.6. ठीक है, Simon centimeter square per equivalent. The equivalent conductance at infinite dilution of electrolyte at in Simon centimeter square per equivalent is. ओके, आता हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला इक्विलिब्रियम पण परफेक्ट असला पाहिजे. बरोबर आहे ना, इक्विलिब्रियम वरनं ओके तुम्हाला रिलेशन इस्टॅब्लिश करता आलं पाहिजे. ओके हाऊ सी हिअर. सपोज काय सांगितलं तुम्हाला, आयोनायझेशन ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट. वीक इलेक्ट्रोलाइट कुठला असू शकतो? AB असू शकतो. AB आयोनाइज टू फॉर्म A प्लस ओके प्लस B मायनस. बरोबर आहे ना. ओके इनिशियल कॉन्सन्ट्रेशन सपोज C कन्सिडर केलं, हा काय असणार आहे 0,0. कॉन्सन्ट्रेशन ॲट इक्विलिब्रियम C अल्फा इथे काय असणार आहे C मायनस C अल्फा. इट मीन्स येस C इंटू 1 मायनस अल्फा. करेक्ट आहे. मग डिसोसिएशन कॉन्स्टंट इज इक्वल टू काय घेतो आपण? येस कॉन्सन्ट्रेशन ऑफ A प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ B मायनस डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ AB. करेक्ट आहे, इज इक्वल टू पुढे सांगा बरं आता. K इज इक्वल टू ओके C अल्फा इंटू C अल्फा डिवायडेड बाय ओके काय असणार आहे C इंटू 1 मायनस अल्फा. दिस टेक टू गेट कॅन्सल्ड. सो C अल्फा स्क्वेअर डिवायडेड बाय 1 मायनस अल्फा. आता 1 मायनस अल्फा साठी बघा फॉर वीक इलेक्ट्रोलाइट फॉर हे स्टडी केलंय आपण, तुम्ही जाऊन बघू शकता तिथे इक्विलिब्रियम मध्ये ऑसवर्ड्स डायल्युशन लॉ मध्ये. फॉर वीक इलेक्ट्रोलाइट अल्फा इज very smaller than 1. वीक इलेक्ट्रोलाइट साठी डिसोसिएशन खूप कमी होतं ना. ओके याचा अर्थ 1 मायनस अल्फा इज अप्रॉक्सिमेटली काय होणार आहे 1 होणार आहे का, कारण अल्फाची व्हॅल्यू निग्लेजिबल आहे तिथं. म्हणून K इज इक्वल टू काय घेतो आपण C इंटू अल्फा स्क्वेअर घेतो. करेक्ट. मग एक रिलेशन मिळालं तुम्हाला K इज इक्वल टू C इंटू अल्फा स्क्वेअर. अल्फा स्क्वेअर इज इक्वल टू काय तुम्हाला सॉरी गिवन काय आहे आणि विचारले काय
द आयोनायझेशन कॉन्स्टंट ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट इज, आयोनायझेशन कॉन्स्टंट म्हणजे के ची व्हॅल्यू दिले, and the equivalent conductance of its 0.1 मोलार सोल्युशन म्हणजे कॉन्सन्ट्रेशन गिवन आहे आणि इक्वॅलंट कंडक्टन्स गिवन आहे. द इक्वॅलंट कंडक्टन्स ॲट इन्फिनाइट डायल्युशन ऑफ इलेक्ट्रोलाइट म्हणजे इक्वॅलंट कंडक्टन्स ॲट इन्फिनाइट डायल्युशन तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे अल्फा इज इक्वल टू काय आहे, लॅम्डा सी डिवायडेड बाय लॅम्डा नॉट. आलं का लक्षात हे? ओके, मोलार कंडक्टिव्हिटी ॲट कॉन्सन्ट्रेशन सी अँड मोलार कंडक्टिव्हिटी ॲट इन्फिनाइट डायल्युशन, त्याला असं पण लिहू शकता तुम्ही ऑर मध्ये, हे नोट करून ठेवा. लॅम्डा सी म्हणू शकताय आणि लॅम्डा ॲट इन्फिनाइट डायल्युशन म्हणू शकताय, लाईक दिस, लॅम्डा इन्फिनाइट. हे नोट करून ठेवा. ओके, तुम्हाला कुठं कुठं मिळेल हे असं. करेक्ट. मग अगोदर तुम्हाला काय फाइंड आउट करावं लागेल ह्या केसमध्ये सांगा बरं? अल्फा फाइंड आउट करावं लागेल, बरोबर आहे ना? ओके, मग त्याच्यानंतर लॅम्डा ॲट इन्फिनाइट डायल्युशन. ठीक आहे, येस, तेच येतं इक्वॅलंट कंडक्टन्स म्हणजेच काय, तेच येणार आहे पुढं. ठीक आहे, बघूया, कॅल्क्युलेट करूया. ते गिवन व्हॅल्यूज बघा आता. फर्स्ट ऑफ ऑल के इज इक्वल टू काय आहे, सी इंटू अल्फा स्क्वेअर, बरोबर आहे का? मग के ची व्हॅल्यू गिवन आहे तुम्हाला. काय आहे के ची व्हॅल्यू? के ची व्हॅल्यू आहे डिसोसिएशन कॉन्स्टंट किंवा आयोनायझेशन कॉन्स्टंट 25 इंटू 10 टू द पॉवर -6. सी दिलेला आहे कॉन्सन्ट्रेशन 0.01 इंटू, करेक्ट, अल्फा स्क्वेअर. मग अल्फा स्क्वेअर इज इक्वल टू 25, करेक्ट, इंटू 10 टू द पॉवर -6. 0.01 ला काय लिहू शकतो आपण, 10 टू द पॉवर -2, करेक्ट, वरती गेला तर +2 होतो. त्याचा अर्थ 25 इंटू 10 टू द पॉवर, ओके, एस काय होणार आहे तर -4. हे अल्फा स्क्वेअर आला. मग अल्फा इज इक्वल टू काय, 5 इंटू 10 टू द पॉवर -2, स्क्वेअर रूट घेतला आपण, करेक्ट, म्हणजे इक्विलिब्रियमचा कन्सेप्ट यूज केला इथं. करेक्ट. मग आता अल्फा इज इक्वल टू रिलेशन काय आहे, अल्फा इज इक्वल टू लॅम्डा एम सी ॲट पर्टिक्युलर कॉन्सन्ट्रेशन, लॅम्डा एम ॲट इन्फिनाइट डायल्युशन, करेक्ट का? नाही, मोलार कंडक्टन्सच्या ठिकाणी ओके एस काय करू शकता तुम्ही, EQ लिहू शकता इन्स्टेड ऑफ दॅट. इक्वॅलंट कंडक्टन्स ॲट इन्फिनाइट डायल्युशन, इक्वॅलंट कंडक्टन्स ॲट पर्टिक्युलर कॉन्सन्ट्रेशन. ओके, फाइंड आउट कशासाठी करायचं आहे, दॅट इज इम्पॉर्टंट. ठीक आहे, चेक करा. द इक्वॅलंट कंडक्टन्स ॲट इन्फिनाइट डायल्युशन ऑफ द इलेक्ट्रोलाइट इन, चला इन्फिनाइट डायल्युशन साठी कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे, सो लॅम्डा नॉट इक्वॅलंट इज इक्वल टू लॅम्डा, ठीक आहे, सी इक्वॅलंट डिवायडेड बाय अल्फा. फिनिश. ठेवा व्हॅल्यूज, यू विल गेट द आन्सर, बरोबर आहे ना? एक कंडक्टन्स गिवन आहे 19.6 आहे का इथं, येस, इक्वॅलंट कंडक्टन्स ह्या कॉन्सन्ट्रेशन साठी किती आहे, 19.6 आहे. आणि अल्फा तर फाइंड आउट केलाय तुम्ही, करेक्ट, ठेवा इथं 19.6 डिवायडेड बाय 5 इंटू 10 टू द पॉवर -2, करेक्ट, किती येतं 392. दॅट इज द आन्सर. केअरफुली करा. काय काय केलं बघा, त्या ह्या प्रॉब्लेम साठी आपण केमिकल इक्विलिब्रियम चॅप्टर यूज केला, समजतंय ना? अगोदर काय अल्फाची व्हॅल्यू फाइंड आउट केलं एखाद्या इक्वेशनवर, आणि त्याच्यानंतर मग काय केलं आपण, इक्वॅलंट कंडक्टिव्हिटी फाइंड आउट केलं किंवा कंडक्टन्स फाइंड आउट केलं ॲट इन्फिनाइट डायल्युशन. स्टेटमेंट फर्स्ट, क्वेश्चन नंबर 77. On dilution, the equivalent conductivity as well as molar conductivity of solution increases. Equivalent conductivity आणि molar conductivity दोन्ही increase होतं असं म्हणतात. Whether it is correct? Yes, definitely. Equivalent conductivity आणि molar conductivity, ओके, ह्या दोन्हीचं रिलेशन एकच आहे, त्याच्यामुळे काय दोन्ही increase होते. Next, with dilution, the number of current carrying particles per cubic centimeter increases. हे कोणासाठी लागू होतं, स्पेसिफिक कंडक्टन्स साठी लागू होतं. It is not the correct explanation of this. आलं का लक्षात? ठीक आहे, पर क्युबिक सेंटीमीटर नाही तर काय होल सोल्युशन मध्ये इन्क्रीज होतात आणि होल सोल्युशन मध्येच लागणार आहेत ते आयन्स. सेकंड स्टेटमेंट ट्रू आहे का? नाही. ऑप्शन सी.
लक्षात यायला लागलं तुमच्या? नेक्स्ट, the specific conductance of saturated solution of AgCl at 25 degrees Celsius is 1.8 to 1 into 10 to the power minus 5 mho per centimeter, म्हणजे per ohm per centimeter थोडक्यात. What is the solubility of AgCl in solution in gram per liter if limiting molar conductivity of AgCl is 130.26 mho centimeter square per mole? सॉलिबिलिटी साठी आपण आत्ताच रिलेशन स्टडी केलं, which solubility is equal to k काय k into 1000 okay is divided by molar conductivity at infinite dilution. करेक्ट. काय काय गिवन आहे बघा, स्पेसिफिक कंडक्टन्स म्हणजेच काय k गिवन आहे. k इज इक्वल टू किती आहे 1.821 into 10 to the power minus 5. पुढचं युनिट ठेवू शकता तुम्ही. सॉलिबिलिटी फाइंड आउट करायची आहे. करेक्ट. लिमिटिंग मोलार कंडक्टिव्हिटी म्हणजेच काय इन्फिनाइट डायल्युशन साठी लॅम्डा नॉट किती आहे 130.60. ह्या दोन्ही गोष्टी गिवन आहेत, ठेवा तिथं. सॉलिबिलिटी इज इक्वल टू के ची व्हॅल्यू आहे 1.821 into 10 to the power minus 5 into 1000 divided by 130.26. बरोबर आहे का? ओके, आता सॉलिबिलिटी काय येणार आहे मोल पर लिटर, कारण मोलॅरिटी आणि सॉलिबिलिटी सेम असणार, बरोबर ना. ओके, सॉलिबिलिटी इज इक्वल टू अप्रॉक्सिमेटली आन्सर येतं 13.97. कॅल्क्युलेट करा. ओके, इंटू 10 to the power minus 5 हे काय आहे मोल पर लिटर आहे. काय फाइंड आउट करायचं तुम्हाला ग्रॅम पर लिटर मध्ये फाइंड आउट करायचं आहे. इथं सांगितलेलं ग्रॅम पर लिटर. मोलचं कन्व्हर्जन ग्रॅम मध्ये करावं लागेल. कोणासाठी आहे AgCl साठी. AgCl साठी मोलार मास किती आहे सांगा बरं. AgCl इज इक्वल टू 108 plus 35.5 is equal to 143.5 molar mass. So number of moles is equal to mass divided by molar mass. moles किती आहेत 13.97 is equal to mass divided by molar mass किती आहे त्याचा 143.5. हे नंबर ऑफ मोल्स येतील, सॉरी मोल्सचं कन्व्हर्जन मास मध्ये केलं, मास येतील, मास पर लिटर येईल आता, बरोबर आहे ना. मग सॉलिबिलिटी इज इक्वल टू काय असणार आहे. ओके, त्याचा आन्सर असेल 13.97 करेक्ट इंटू 10 to the power minus 5 इंटू 143.5. बरोबर आहे ना. ओके, कशामध्ये येईल ग्रॅम पर लिटर मध्ये, का मोलचं कन्व्हर्जन ग्रॅम मध्ये केलं आपण म्हणून. क्लिअर ना. ठीक आहे, याचं कॅल्क्युलेशन करा. दॅट कॅल्क्युलेशन कम्स आउट टू बी 2.004. ठीक आहे, इंटू 10 to the power minus 2 ग्रॅम पर लिटर. ग्रॅम पर लिटर. अंडरस्टूड. सो ऑप्शन इज व्हॉट सी. सिंपल आहे. आत्ताचा फॉर्म्युला यूज करायचा होता 79. ठीक आहे. या सॉल्ट साठी काय दिलेत तुम्हाला मोलार कंडक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ. ओके, म्हणजे हा वीक इलेक्ट्रोलाइट आहे ना, त्या वीक इलेक्ट्रोलाइट साठी मोलार कंडक्टिव्हिटी फाइंड आउट करायची आहे. येस, तुम्ही कराल आता. इक्वेशन काय एस्टॅब्लिश कराल बघा. ओके, तुम्हाला आयन्स कुठले कुठले रिक्वायर्ड आहेत हे बघा. लॅम्डा, ठीक आहे, Cl CH2 COO Na इज इक्वल टू करेक्ट. हे लॅम्डा नॉट असतं जनरली, दिले तर घेऊया आपण. इथं लॅम्डा नॉट लिहा. लॅम्डा नॉट CH2 COO मायनस लॅम्डा नॉट, ठीक आहे, Na प्लस. ह्या दोन गोष्टी लागणार आहेत आपल्याला. ओके, प्लस मध्ये काय ठेवाल तुम्ही. प्लस मध्ये ओके सॉरी डिसोसिएशन कोणाचं करायचं आपल्याला. ओके, ह्या ऍसिडचं करायचं डिसोसिएशन. ओके, H प्लस रिक्वायर्ड आहे इथं, H प्लस. ओके, आता H प्लस आणि Cl CH2 COO मायनस ह्या दोनच गोष्टी लागणार आहेत, बाकीच्या कॅन्सल आउट झाल्या पाहिजेत. मग प्लस मध्ये काय ठेवाल तुम्ही. प्लस मध्ये हा सॉल्ट ठेवायचा.
हा सॉल्ट प्लस मध्ये ठेवायचा आणि HCl प्लस मध्ये ठेवायचा आणि हा मायनस मध्ये ठेवायचा. अरेंजमेंट कसं करायची समजली ना? ठीक आहे, हे दोन प्लस मध्ये घ्या आणि हा मायनस मध्ये घ्या. कारण काय, येस, हे दोन प्लस मध्ये असले पाहिजेत. मायनस मध्ये काय ठेवायचं, कारण काय Na आणि Cl आपल्याला रिक्वायर्ड नाही. इथला Na कॅन्सल आउट करायचा आहे, हा Na कॅन्सल आउट होतो, हा Cl कॅन्सल आउट करायचा, हा Cl कॅन्सल आउट करायचा आहे. जसं वरती लिहिलं होतं आपण, ओके, सेम रिलेशन इथं लिहायचं. यू विल गेट आन्सर. समजलं हे? ठीक आहे, ठीक आहे. क्वेश्चन नंबर 80 चेक करा. अकॉर्डिंग टू कोहरॉस लॉ, molar conductivity of, okay, strong electrolyte at infinite dilution is sum of molar conductivity of its ions. करेक्ट आहे, नो डाउट. ठीक आहे. सेकंड आहे, the current carried by the cation anion is always equal. It is not possible. आता बघा, NaCl जर असेल ना, NaCl, तिथं Na प्लस प्लस Cl मायनस मिळतो. हे दोन्ही कसे आहेत, इक्वल आहे. डेफिनेटली इथं इक्वल करंट कॅरी करतील. पण जर कॅल्शियम, ओके, क्लोराईड घेतलं आपण, ओके, तर इथं काय असणार आहे, कॅल्शियम 2 प्लस एक आहे आणि इथं Cl मायनस दोन आयन आहेत ना. मग कॅटायन आणि अनायन हे इक्वल करंट कॅरी करतील असं आहे का इथं? नाही. सो स्टेटमेंट सेकंड इज नॉट द करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ फर्स्ट. सो दिस इज द आन्सर. ठीक आहे. इफ स्टेटमेंट फर्स्ट इज ट्रू बट स्टेटमेंट सेकंड इज फॉल्स. फॉल्सच आहे डायरेक्टली, ते एक्सप्लेनेशनचा प्रश्नच नाही तिथं. नॉट द करेक्ट एक्सप्लेनेशन असं वर्ड यूज केलं ना, दॅट इज नॉट करेक्ट. हे स्टेटमेंट सेकंड रॉंगच आहे टोटली, एक्सप्लेनेशन पण नाही तसं. नेक्स्ट 81, हे तुम्ही सॉल्व्ह कराल आता. काय म्हणलंय, द इक्वॅलंट कंडक्टन्स ऑफ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट ॲट इन्फिनाइट डायल्युशन इन H2O where ions move freely through a solution at 25 degree Celsius are given below. ठीक आहे, हे काय दिलेले तुम्हाला, इक्वॅलंट कंडक्टन्स दिलेलं आहे. कोणाचं, CH3COO Na दिलेलं आहे आणि HCl दिलेलं आहे. What additional information or quantity one needs to calculate lambda naught of the aqueous solution of acetic acid. Acetic acid साठी, ओके, काय करायचं तुम्हाला, इक्वॅलंट मोलार कंडक्टिव्हिटी आणि इक्वॅलंट कंडक्टिव्हिटी दोन्ही सेम वेने सॉल्व्ह करायचं तुम्हाला इथं. ठीक आहे ना. इक्वॅलंट दिलं असेल तर इक्वॅलंट वर्ड यूज करायचा, मोलार दिलं असेल तर मोलार यूज करायचा आहे वर्ड. ठीक आहे ना. इक्वेशन सेम लिहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही. आता मला सांगा, ऍसिटिक ऍसिड साठी मोलार कंडक्टिव्हिटी किंवा इक्वॅलंट कंडक्टिव्हिटी कोणासाठी कॅल्क्युलेट करायची, ऍसिटिक ऍसिड साठी. सिंपल फॉर्म मध्ये लिहिलं तरी चालेल, तुम्ही इन्फिनाइट, ओके, किंवा एम नाही लिहिलं तरी तिथं चालेल. करेक्ट ना. ओके, याची कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्हाला काय काय रिक्वायर्ड आहे सांगा बरं. लॅम्डा नॉट, ओके, एक गिवन आहे CH3COONA. ठीक आहे. दुसरा काय आहे, HCl गिवन आहे, HCl. आणि तिसरा काय पाहिजे तुम्हाला, NaCl पण पाहिजे. बरोबर आहे ना, वरती कॅल्क्युलेट केलंय पण NaCl पाहिजे. करेक्ट. ओके, ऑप्शन काय येणार आहे या केसमध्ये, सी. NaCl इज ऑल्सो रिक्वायर्ड. का, कारण काय, मोलार कंडक्टिव्हिटी, ओके, CH3COOH साठी किंवा इक्वॅलंट कंडक्टिव्हिटी इज इक्वल टू काय असणार आहे, येस, इक्वॅलंट कंडक्टिव्हिटी कोणाची, CH3COONA प्लस, हे कसं अरेंज कराल तुम्ही, HCl मायनस लॅम्डा नॉट NaCl. हे मायनस मध्ये काय ठेवलं समजलं ना. ठीक आहे, हे कॅन्सल आउट करण्यासाठी हा Na कॅन्सल आउट होतो. जर तुम्ही पुढे लिहिलं तर ते कॅन्सल आउट होतं. तुम्हाला कॅन्सल आउट कसं करायचं दाखवले. क्लिअर झालं. सिलेक्ट द इनकरेक्ट ऑप्शन. तुम्हाला इनकरेक्ट ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. ओके, काय काय दिले तुम्हाला, इक्वॅलंट कंडक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत. बरोबर आहे ना. ओके, इक्वॅलंट कंडक्टिव्हिटी आणि मोलार कंडक्टिव्हिटी ह्या दोन्हीचं रिलेशन तुम्हाला नोन आहे. हा बघा फॉर्म्युला, इक्वॅलंट कंडक्टिव्हिटी इज इक्वल टू, ओके, येस, मोलार कंडक्टिव्हिटी डिवायडेड बाय व्हॅलेन्सी फॅक्टर. बरोबर आहे ना. ओके, हेच रिलेशन तुम्हाला इथे यूज करायचं आहे. व्हॅलेन्सी फॅक्टर म्हणजे काय, नंबर ऑफ आयन्स जे प्रोड्यूस होतात, ओके, त्यांना डिवाइड करायचं आहे तुम्हाला. आर यू गेटिंग. क्वेश्चन नंबर 83 चेक करा. मोलार कंडक्टन्सेस ऑफ BaCl2, H2SO4 and HCl at infinite dilutions are x1, x2 and x3 respectively. Equivalent conductance of BaSO4 at infinite dilution will be. ठीक आहे, तुम्हाला अरेंज करावं लागेल आता त्याच वेळेला.
BaSO4 सांगितलंय ना. ओके, मग BaSO4 साठी ओके तुम्ही कसं अरेंज कराल हे बघा. सी इक्वॅलंट कंडक्टन्स म्हणले ना. ओके, इक्वॅलंट कंडक्टन्स साठी तेच घ्यायचं. BaSO4 इज इक्वल टू लॅम्डा नॉट Ba प्लस आला पाहिजे प्लस लॅम्डा नॉट SO4 2 मायनस आला पाहिजे. Ba2 प्लस. करेक्ट. मग हे इक्वेशन येण्यासाठी Ba2 प्लस लागणार आपल्याला SO4 2 रिमेनिंग कॅन्सल आउट झाल्या पाहिजेत. मग हा BaCl2 प्लस मध्ये आला पाहिजे, H2SO4 मायनस मध्ये आला, सॉरी प्लस मध्ये आला पाहिजे आणि मायनस मध्ये आला पाहिजे. करेक्ट. मग इक्वेशन असं अरेंज कराल. लॅम्डा नॉट BaSO4 इज इक्वल टू करेक्ट लॅम्डा नॉट BaCl2 प्लस लॅम्डा नॉट H2SO4 हे मायनस कराल तुम्ही लॅम्डा नॉट ओके HCl. करेक्ट ना. ओके, हे कॅन्सल आउट होतील. कॅन्सल आउट कसे होतील? लॅम्डा नॉट Ba2 प्लस प्लस ह्याचं रिलेशन काय येतं? लॅम्डा नॉट अकॉर्डिंग टू कोहलर्स लॉ. ठीक आहे ना. ओके, ट्वाइस इंटू Cl मायनस. बरोबर आहे का? ठीक आहे. येस. आता इथं 2Cl लागणार आहेत ना. मग HCl साठी सुद्धा किती घ्यावं लागतील? इथं 2 घ्यावं लागतील तुम्हाला. 2 इंटू घ्यावं लागेल. करेक्ट ना. प्लस लॅम्डा नॉट ट्वाइस H प्लस प्लस लॅम्डा नॉट ओके SO4 2 मायनस मायनस लॅम्डा नॉट ओके ट्वाइस येतील H प्लस प्लस लॅम्डा नॉट ट्वाइस Cl मायनस. ट्वाइस काय घेतलं समजलं ना. ओके, कारण काय 2H प्लस आहेत आणि 2Cl मायनस आहेत. दे गेट कॅन्सल्ड. क्लिअर. रिमेनिंग आर Ba2 प्लस आणि SO4 2 मायनस. मी हे असं अरेंज करता आलं पाहिजे. हा कोण आहे? BaCl2 साठी x1 दिलेला आहे, हा काय आहे x2 दिलेला आहे आणि हा ट्वाइस x3 आहे. ट्वाइस x3 बरोबर आहे ना. ओके ओके. आता इक्वॅलंट कंडक्टिव्हिटी साठी बघा ना. लॅम्डा ओके इज नॉट इक्वॅलंट इज इक्वल टू काय असणार आहे? लॅम्डा नॉट मोलार कंडक्टिव्हिटी डिवायडेड बाय काय कराल? 2 कराल, म्हणजे व्हॅलेन्सी फॅक्टर. इथं व्हॅलेन्सी फॅक्टर BaCl2 साठी किती असणार आहे? BaCl2 साठी 2 असणार आहे व्हॅलेन्सी फॅक्टर. म्हणजे काय करावं लागेल? डिवायडेड बाय 2 करावं लागेल. मग हे जे काही इक्वेशन येणार आहे x1 प्लस x2 मायनस 2x3 डिवायडेड बाय काय कराल? 2. करेक्ट. दिस इज द आन्सर. सो ऑप्शन इज व्हॉट? ऑप्शन कुठला आला पाहिजे? 83 चा ओके ऑप्शन डी. दिस इज करेक्ट ऑप्शन. ओके ठीक आहे. आता हे थोडंसं ट्राय करा तुम्ही, येतं का बघा तुम्हाला सॉल्व्ह करता. ओके, आपण नेक्स्ट लेक्चरला आणखीन काय प्रॉब्लेम्स बघूया त्याच्यावरचे आणि पुढे जाऊया. टुडे विल स्टॉप हिअर. ऑल द बेस्ट.